त्याच संदर्भात आपण प्रतिक्रिया घेऊयात. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. अशोकजी, आशा भोसलेंच्या निधनाची बातमी येतेय, काय म्हणाल? नाही, ही म्हणजे आताच मला कळली ही गोष्ट. म्हणजे अतिशय वाईट गोष्ट आहे ही. म्हणजे एक खरा ऱ्हास झालेला आहे मराठी चित्रपटसृष्टीतील किंवा गाण्याच्या संगीताचा एक मोठा ऱ्हास झालेला आहे. एक अतिशय वेगळाच आणि एक अतिशय उत्कृष्ट आवाज आपल्यातून दिलेला आहे. लताबाईनंतर ही दुसरी एक दुःखद कहाणी आहे असं मी म्हणेन. मला 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 त्यांचं गाणं एक वेगळ्याच विशिष्ट पद्धतीनं अतिशय आवडतं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या माझ्या अतिशय फॅन होत्या. त्यामुळे नेहमी त्यांनी सांगितलं की तुम्ही काम अतिशय सुंदर करता. त्यामुळे मी त्यांना कधी विसरू शकत नाही, त्यांचा आवाजही कधी विसरू शकत नाही. हा कायम आवाज आमच्या कानात गुंजत राहील असं मला वाटतं. हे एक मराठी संगीताची एक झालेली मोठी ऱ्हास आहे असं मला वाटतं. बरोबर आहे अशोक मामा. आणि दुसरी गोष्ट, काही तुमचे मराठी चित्रपट सृष्टीमध्ये किंवा हिंदीमध्ये अनेक जे काही इतकी वर्ष त्यांनी केलेलं काम, त्यांच्या आवाजाचे इतके चाहते तुमच्या सकट आमच्या सकट सगळेच जण, कधी तुम्ही एकत्र केलेलं काम, रेकॉर्डिंगच्या वेळी, शूटिंगच्या वेळी झालेली भेट, गप्पा टप्पा, असे काही काय अनुभव? रेकॉर्डिंगचं म्हणजे एकदा त्यांचं रेकॉर्डिंग चालू होतं. माझ्याच पिक्चरचं कुठलं तरी गाणं होतं ते, आणि मी गेलो होतो त्या रेकॉर्डिंगसाठी. तर मध्ये एक काय असं एक म्हणायचं होतं शब्द, तमाशाचं ह्याचं गाणं होतं ते, लावणीचं होतं, आणि त्यात काय असं म्हणायचं होतं. तर मी म्हटलं ते काय म्हणायला मी कशाला, नाही त्याने म्हणलं तुम्हीच म्हणणार म्हणून त्याने मला विचारलं तुम्ही म्हणा काय हरकत नाही, तुम्ही म्हणा काही करा. पण त्याने मला ते म्हणायला लावलं शेवटी. म्हणजे त्यांच्याबरोबर उभं राहून म्हणायचं म्हणजे पहिल्यांदा इतके आधीच मी घाबरलो होतो. त्याचं काय म्हटलं मी मला माहिती नाही, आठवत पण नाही आता. अशा अनेक आठवणी तुमच्या त्यांच्या सोबतच्या असतील. बरोबर आहे, बोला. हा, कारण त्यांची तशी भेट आमची कधी व्हायची नाही ना. त्यांचं क्षेत्र वेगळंच पडायचं, माझंही क्षेत्र वेगळंच पडायचं, अशी वेगळं. पण जसा मी तर जबरदस्त फॅन होतो, अजूनही आहे, तसं त्याही माझ्या फॅन होत आहे. त्यांनी फक्त मला सांगितलं. त्यामुळे माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. बरोबर आहे. आणि त्यांचा आवाज, त्यांची गाणी, त्यांची कारकीर्द, त्यांचा राहणीमान, टापटिपपणा, या सगळ्याबद्दल, म्हणजे जितका आवाज त्यांचा भावतो रसिकांना, तसंच त्यांचं राहणीमान, त्यांचे जे काही पेहराव, जी काही स्टाईल त्यांची होती, ती सुद्धा एक आकर्षक आणि उत्कृष्ट अशी. त्याबद्दल म्हणजे काय तेवढं काय आम्हाला त्यांचे प्रश्न घेणं पोचता आलं नाही. पण आवाजाबद्दल आम्ही बोलू. आवाज म्हणजे एक विलक्षण आवाज असं मी म्हणेन. हा असं म्हणजे परत होणे नाही आवाज, इतका विलक्षण आवाज आहे होता. बरोबर आहे. आणि आपण कधी विसरू म्हणजे मराठी किंवा हिंदी चित्रपट सृष्टीतला किंवा संगीतातला माणूस, कुठलाही माणूस हे विसरू शकत नाही. अगदी बरोबर आहे. कुठली आशा भोसले म्हटल्यावर काय गाणी अगदी अशी डोक्यात येतात पटकन, हिंदी असू देत, मराठी असू देत, काय 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 कुठेही त्यांच्या गाण्याचा स्वर काय होता, कुठे वरती ह्याला पोचायच्या, त्या ग्रेटच होते. काय पण मी काही कौतुकच करू शकत नाही, किती करायचं तेवढं असं झालेलं आहे. वाईट गोष्ट आहे. मी सकाळी पेपरामध्ये वाचलं होतं की आज बातमी आली होती की त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. अगदीच मामा, गंमत जम्मत किंवा धूमधडाका या चित्रपटांमध्ये सुद्धा आपण पाहिलं, तुम्ही त्याच्यात अभिनय केलेला होता आणि आशा भोसले यांचं संगीत होतं. त्यावेळेचे काही अनुभव जे तुम्ही शेअर करू शकाल आता? नाही, तसं आमची त्यांची भेट व्हायची नाही. कधीतरी झाली तर भेट असं व्हायचं ना, कुठल्या फंक्शनला किंवा झाली तरी भेट व्हायची नाही त्यांची कधी. पण मत मात्र हेच होतं, हे मला निश्चित माहिती आहे. बिलकुल मामा, तुमची आज जी भावना आहे तीच सर्वांची आहे. तर आशा भोसले